गेली ती आता काय? कोण म्हणतं शारदा गेली? आहे ती शारदे. काय सकाळीच घेतलीये का तुम्ही? अरे आता त्याच्याशिवायच नशा चढणार मला. जा जा घरी जा, आपल्या बायको बरोबर जाऊन जेव. अरे अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल ना, तर ती संधी ह्याच्यात बुडवायची नाही, तर प्रेमात बुडवायची असते. कारण प्रेमासारखं जगात दुसरं काही सुंदर नाहीये, माझ्या अनुभवावरनं सांगतोय. अण्णा, तुम्हाला काय बरं वाटत नाहीये का? अरे आता मला बरंच वाटणार. मला काय धाड भरले, कारण माझा श्वास परत आलाय. कारण परमेश्वरांनी माझी प्रेयसी माझ्याकडे पाठवली. प्रेयसी? हो, आता मी आणि शारदा, ती आणि मी आणि ती. असं काही असेल ना तर याला थांबवलं पाहिजे, नाहीतर शारदेच्या नादात माझ्या नाटकाची वाट लावेल हा. अण्णा, जरा ना विचार करा, तुम्हाला शोभतं काय या वयात? अरे वेड्या, प्रेमाला वय असतं म्हणून कोणी सांगितलं? परमेश्वरानेच आमच्या दोघांची भेट घडून आणली, कारण माझ्या प्रेमाचा प्रामाणिकपणा त्याला पटलाय. तुम्हाला ना वेड लागलंय, वेड. अरे हो, वेड लागलंय रे, पण प्रेमाचं वेड लागलंय, प्रेमाचं. पण माझ्या प्रेमाचं काय? तुझ्या प्रेमाचं तू बघ, मला माझी स्वप्न बघू दे. अहो अण्णा, पण ज्यासाठी आपण भेटलो होतो ते. त्याच्यापेक्षा माझं स्वप्न बघणं जास्त महत्वाचं आहे रे. कसं सांगू? तर माझ्या स्वप्नांच्या आड येऊ नको तू. निघून जा. अण्णा ऐका ना, अण्णा 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 अण्णा, अरे म्हणजे सीता हिला खुश करण्याचा अजून एक प्रयत्न तर आहेच. माझी स्टाईल ना आता बस झाली, मला असं काहीतरी करून दाखवायचंय. बरं ठीक आहे, चल मी तुला मदत करते. तू एकटी किती काय करणार? चल. एकटी कुठे? मी आहे की बरोबर. हे आशू, तू तू इथे काय करतोयस? तुला बरं नाहीये ना बाळा? मी सांगितलं काकू, तरी हा माझ्या मागे मागे आलाय. बरं आहे, मागोमाग तरी येतोय, नाही तर आमचे हे किचन मध्ये येत सुद्धा नाही. हा बरोबर करतेस. आशू ऐक, तू आता नको मला मदत करू, काकू आहे. ठीक आहे, तू जा बरं, आराम कर. ए नाही, ऐक ना, मी खूप झोपलोय आणि आता नाही, चल जा 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 जा, आराम कर, बरं वाटेल, बरं वाटेल, जा. मग कुठपर्यंत आली तयारी? हा, हे काय, हे एवढं झालंय आता. आता वाफ येऊ दिली ना की मग होईल सगळं. बरं चल, आता मी तुला मदत करू. सगळं एकटी करतेस तू. चल. येस. छान फुललंय ग. हा, तो तुम्ही मदत केली ना म्हणून. चल, मी कुठे काय केलंय? सगळं तू एकटीनेच केलंयस. बरं, जरा मी आवरून येते. हा, बापरे, बघतेस आई, देसाई घराण्याची सून सकाळी उठून इथे किचन मध्ये झोपा काढते. बरं झालं आई आपण अचानक आलो, नाहीतर हे सगळं बघायलाच मिळालं नसतं. नाही, तू दाखवायला रेडी असतेस ना मी किती काम करते म्हणून. बघ आता. शिवा, ही झोपायची जागा आहे? नाही, ते मी सकाळी लवकर उठले ना, तर माझा आता डोळा लागला. तर तुम्ही कधी आलात? अगं झोप ना, मग कशाला उठलीस? झोप झोप. नाही, किती नाटकं करशील ना. कशाला काही अर्थ उरलेला नाहीये आता. झोप तू, झोप. काम करू आम्ही. हॅलो. हॅलो, नमस्कार जावई बापू, नमस्कार. कसे आहात? नाही, प्रवास कसा झाला तुमचा?
नाही म्हणजे एवढ्या आलिशान मोटारीतनं तुम्ही जाणारी माणसं, काय तो तर छानच झाला असणार नाही का? एकदम छान झाला प्रवास. म्हणजे काय, कधी पोहोचलो कळलंच नाही. वा 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 वा, छान. एवढ्यासाठीच फोन केला होता का? नाही की काही वेगळं काम होतं? त्याचं काय आहे ना, मी जरा बिझी हो, थोडं अर्जंट काम चाललंय. नाही नाही नाही, असं काही नव्हतं. जावई बापू, काय आहे, तुम्ही तो जो चेक दिलेलात ना, तो वाटला नाही हो. हॅलो हॅलो, हा हा हा. जावई बापू, मी एक काम करू का? मी उद्या ऑफिसातच येतो. अरे नाही, नको नको. नको नको का? त्याशिवाय तुम्हाला कळणार कसं ना प्रॉब्लेम काय झालाय तो? ते मी आहे ना ते सांगायला. मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, सांगा ना काय झालं असेल. त्याचं काय आहे ना, आमचं जे बँक अकाउंट आहे ना ते इंटरनॅशनल आहे. हा, नाही पण म्हणून काय इथल्या माणसांना पैसे देत नाहीत का? नाही तसं म्हणायचं नव्हतं मला. मला एक सांगा काका, तुम्ही अमाऊंट काय टाकली हो? अमाऊंट म्हणजे 7 लाख. जावई बापू, थोडी जास्तच झाली ना? नाही जास्त नाही. तुम्ही फार कमी टाकली हो रक्कम. इतक्या कमी अमाऊंटचं ट्रान्झॅक्शन त्या इंटरनॅशनल बँकेच्या अकाउंटवर होतच नाही. हो का? मी काय म्हणतो, तेवढं जरा चेकचं बघा ना. हा, हो ते तुम्ही काळजी नका करू. मी बघतो. माझी असिस्टंट तुम्हाला कॉल करेल आणि ती तुम्हाला सगळे डिटेल सांगेल. त्याचं काय आहे ना, मी जरा अर्जंट कामात आहे. एक मिनिट काका, एक मिनिट. येस, आय एम जस्ट जॉईनिंग द कॉल इन अनदर 5 minutes प्लीज. या, थँक्यू. काका, जरा महत्वाचं काम आहे, मी ठेवतो. हा, बर. हे जगदीशराव, अरे काय किती कमी रक्कम टाकली. तुमच्या जावयाला काय समजतं काय? 1 शून्य वाढवायला हवा होता.